हा आहे फणस। आता हा आपल्याला कापायचा आहे। तर हा कापायच्या आधी आपल्याला तेल ह्या चाकूला लावून घ्यायचं आहे, कारण त्याला चीक असतो आणि तो चीक इतका चिकट असतो की नंतर आपल्याला हा चाकू थोडा गरम करून त्याचा चीक काढावा लागतो। ह्याला चीक भरपूर असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यावी लागते। हाताला तेल लावून आणि ह्या चाकूला पण तेल लावून आपल्याला हा फणस कापायचा आहे। ओके, तर आता हा आपण फणस कापूया। आता मी पहिलं तेल घेते हातावर, ते या चाकूला लावते। 3, 2, 1 go। व्यवस्थित लावायचं, म्हणजे मग तो चाकूला जरा, म्हणजे नंतर आपल्याला त्याचा चीक काढताना तेवढा त्रास होत नाही। आणि हाताला पण थोडंसं लावून घ्यायचं, कारण हाताला पण लागतो। तर आता आपण हा फणस कापूया। मी मधूनच असा कापणार आहे पहिला तो। 3, 2, 1 go। ही त्या फणसाची आटली आहे। हा बघा, हा असा चीक असतो हा इथे। हे गरे आहेत। आता मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक कापा असतो, एक बरका असतो। तर हा बरका फणस आहे, कापा नाही आहे, कारण ह्याचे जे गरे आहेत हे सॉफ्ट आहेत, हे गरे सॉफ्ट आहेत। आणि जर कापा असेल तर त्याचे गरे कडक असतात। तर हा बरका फणस आहे। आता त्याचे मी 2 भाग केले। आता आपण त्याचे आणखीन 2 भाग करूया। हा असा 3, 2, 1 go। Now let's go, Rizu। 3, 2, 1 go। हा असा आहे। आता ह्याचे असे हे ह्याला इथून कापायचं। हा असा कापायचा, ह्याला इथे ठेवते आणि ह्याचे परत मी असे आणखीन 2 भाग करते। हा जो ह्याला जो असा हा पार्ट आहे या फणसाचा, हा काढावा लागतो। हा काढल्यानंतर ह्याचे हे गरे व्यवस्थित निघतात। आता हा फणस छान एकदम पिकलेला आहे, त्यामुळे एकदम असा सॉफ्ट आहे तसा तो, आणि अदरवाईज पण तो सॉफ्ट जातीतलाच आहे। त्याच्यामुळे आता हे असं काढून टाकायचं। हा बघा, हा पार्ट काढून टाकायचा, असा हा पार्ट काढून टाकायचा। आणि मग तुम्ही जर हे असं केलं, अजून थोडासा याचा पार्ट थोडासा काढावा लागेल। हा बघा, हा असं हे काढून टाकलं आणि मग जर तुम्ही हा असा केला तर ह्याचे गरे असे आपल्याला काढता येतात। हे बघा असे। तर तसंच आता याचं पण आपण हा पण पार्ट आपण असा काढून टाकूया। हा बघा, आणि थोडंसं राहिला परत, त्याला आपण कापून टाकू। आणि हे पहा, हा जर तुम्ही परत थोडा असा केला का हा असा ओपन होतो असा। तर हा असा
फणस कापला आपण. 3, 2, 1, go. हा पहा, हा असा फणस आपण कापला. आता हा फणस असा कापून घेतला. आता आपण हे कापून घेतला, त्याच्यातले गरे काढायचे. तर तुम्हाला दाखवते मी त्याचे गरे काढून. आता मी त्याचे गरे काढते. हे असे गरे काढून घ्यायचे सगळे. हा बघा असा गरा आहे. हा असा गरा आहे. अशा टाईपचे हे गरे असतात. हे असे काढून घ्यायचे आपण. हे मी ह्याच्यात असे काढून घेतले. ह्याच्या आतमध्ये ह्या ज्या ह्याला म्हणतात फणसाच्या आतमध्ये ह्या गऱ्यामध्ये अशा ह्या गोट्या असतात. तर ह्या सुकवतात आणि ह्याची पण भाजी करतात. किंवा तुम्ही हा उकडूनसुद्धा खाऊ शकता मीठ टाकून. आणि ह्याची भाजी पण करू शकता. आणि जनरली कोकणामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं नॉनव्हेज सुका जवला किंवा जाडी कोलंबी वगैरे असं टाकून अशी भाजी करतात आणि ती खूप छान लागते. तर हे गरे खायचे आणि त्याच्यातल्या ह्या गोट्यांची ही ज्या ह्या अशा गोट्या आहेत त्या बघा ह्या अशा येतात. तर ह्याची भाजी करतात. आणि आमच्या लहानपणी जेव्हा आम्ही असे फणस कापायला बसायचो, आजी फणस कापायची आणि आम्ही गोल बसलेलो असायचो वाट बघत कधी गरे मिळतात आपल्या प्लेटमध्ये. आणि मग हे जे उरलेलं असतं तर याला चारखंड म्हणतात कोकणामध्ये. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काही काही म्हणत असतील, पण आमच्या गावाला चारखंड म्हणायचे. तर हे आम्ही मग गाई ढोरांना खायला घालत असो. बारीक बारीक तुकडे करून हे आम्ही त्यांना खायला घालत असो त्यावेळेला. तर असे हे गरे आहेत पहा. एकदम छान आहेत गरे. तसे आहे सॉफ्टच आहे हा फणस, पण गरे पण छान आहेत तसे. आणि घरी आमच्याकडे मुलांना खूप आवडतात. तर काल माझी मुलगी घेऊन आली मार्केटमधून. तर म्हटलं चला असं मला दाखवूया फणस कापताना. त्या दिवशी मी तुम्हाला केळफूल दाखवलं सोलून. तर म्हणून म्हटलं. आणि केळफुलाच्या भाजीचा जी आयडिया होती ती एका भावाचीच होती. आणि त्यानेच मला सांगितलं की तू हे असं टाक, सगळ्यांना आवडेल. आणि खरंच ती भाजीचा जो हे होता तो आवडला सगळ्यांना. तर म्हणून म्हटलं आता फणस पण एक जरा वेगळी गोष्ट आहे. आणि हे बघा, तर म्हणून मग कापताना आणि असं सगळं करताना मी तुम्हाला दाखवत आहे. तर दुबईमध्ये पण असा अख्खा फणस मिळतो आणि आपण आणून तो कापू पण शकतो घरी. तर एवढी मेहनत सहसा कोणी घेत नाही, कारण गरे मिळतात रेडीमेड काढलेले सुद्धा. तर लोक जनरली गरेच आणतात. आणि कित्येक लोकांना माहिती नसतं हे कसं सोलायचं, हे कसे गरे काढायचे वगैरे. आणि ह्याच्यात थोडीशी मेहनत पण असते. तर तसं आहे. तर आता हा दुसरा पार्ट आहे. तर आता मी त्याच्यातले पण गरे काढून घेते असे. हे बघा, हे असे गरे आहेत.
छान. on the bus. तर आज माझी मुलगी खूप खुश होईल गरे बघून काढलेले. अजून ती यायची आहे, तर म्हटलं यायच्या आधी सकाळपासून मी सोलला नाही, कारण गरे हे नाजूक असतात तसे. तर म्हटलं आता सोलून ठेवूया, म्हणजे बाय दॅट टाइम ती येईल. तर असे हे छान Red color. गरे निघाले ह्या फणसातून. अजून बरेच आहे, तर मी फक्त थोडेच तुम्हाला दाखवते हे काढून. And one होप तुम्हाला आवडेल is फणसाचे गरे. I said या तुम्ही सगळ्यांनी खायला फणसाचे गरे दुबईमध्ये. what's this color? It's a rainbow color car. And what's इथे सगळ्या प्रकारची फळं मिळतात आणि सगळ्या प्रकारचे भाज्या पण भरपूर असतात. वेगवेगळ्या देशातून येतात, तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भाज्या फळं वगैरे मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं आपल्याकडे हा गरा आहे, तसंच आणखीन बऱ्याच ठिकाणचे फणस असतात आणि त्यांचे गरे पण वेगळे असतात, त्याची टेस्टी वेगळी असते. तर असे मी इतके गरे काढले अर्ध्या भागातून. म्हणजे मी साधारण हा बघा, हा एवढा अर्धा भाग मी सोलला, आता अर्धा त्याच्यातला, आणि त्याच्यातनं इतके गरे निघाले. हे बघा, इतके गरे निघाले आणि बाकीचे आता नंतर काढते. खूप सारे आहेत. I have to go horse. I forgot Jana. आता इथे काही गाई ढोरं नाही आहे, त्याच्यामुळे हे कचऱ्यातच जाईल. फक्त ह्या ज्या गोट्या आहेत फणसाच्या, तर त्या आपण मग नंतर थोड्याशा स्वच्छ धुवून थोड्या वाळवायच्या आणि मग उकडायच्या, किंवा उकडून त्याची तुम्ही भाजी पण करू शकता. तर खूप छान लागते ही भाजी सुद्धा. 3, 2, 1. Not 3, 2, 1, go. I tried to go. तर असे हे गरे होप तुम्हाला आवडले असतील, आणि तुम्ही सगळे या खायला गरे. खूप छान दिसत आहेत 3, 2, 1, go. आणि तुम्हाला आवडलं असेल. 3, 2, 1, go. तर हा बाकीचा फणस मी नंतर काढते. तुम्हाला फक्त दाखवायचा होता फणस मी कसा कापते आणि कसा त्याचे गरे काढते आणि त्याला काय काळजी घ्यावी लागते. तरी हा जरा सॉफ्ट असल्यामुळे ह्याला तेवढा चीक नसतो, पण जो कापा फणस जरा कडकवाला फणस असतो, ज्याचे गरे कडक असतात, तर त्याला जरा जास्त चीक असतो आणि तो जरा जास्त घट्ट पण असतो. हा सॉफ्ट असल्यामुळे फटाफट ओपन होतात आणि गरे पण पटकन काढता येतात, आणि त्याच्यातले थोडे गरे काढायला थोडा आणखीन त्रास होतो. तर अशा प्रकारे हे खूप सुंदर फळ आहे, छान फळ आहे आणि छान लागतं हे. आणि काहींना आवडत नाही, जे कोकणातले येतात ते बरोबर आवडीने खातात, आणि काही लोकांना आवडतं, काही लोकांना आवडतही नाही हे फळ. पण खाऊन बघायला पाहिजे प्रत्येकाने हे फळ कसं लागतं म्हणून. हा पण एक फणस म्हणजे पण एक छान असा एक फळांमधला राजाच म्हणू शकतो, एवढा मोठा. आणि ह्या फणसाच्या झाडाला इतके फणस लागतात की अक्षरशः ते झाड ओथंबून जातं फणसाने. जसं आंब्याला फणस लगडतात म्हणतात ना, तसं फणसाच्या झाडाला अगदी, आणि ते मुळापासून फणस लागतात फणसाला, इतके फणस लागतात. तर ही सगळी देवाचीच किमया आहे. जसे आंब्याला इतके आंबे लागतात आणि फणसाला इतके फणस लागतात, तर ही सगळी देवाचीच किमया आहे आणि देवानेच हे सगळं निर्माण केलं आहे. आणि कितीतरी प्रकारची फळं देवाने निर्माण केली आहेत आणि खरंच सगळी फळं खूप छान असतात आणि सगळ्यांनाच आवडतात फळं जनरली. तर थँक्यू सो मच, आणि होप तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये.